रिजर्वेशन देना पड़ेगा, देना पड़ेगा, देना पड़ेगा, देना पड़ेगा, देना पड़ेगा, हक हमारा देना पड़ेगा, हक हमारा देना पड़ेगा। जिंदाबाद 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 जिंदाबाद, एसडीपीए जिंदाबाद, एसडीपीए जिंदाबाद। हम अपना हक मांगते, हम अपना हक मांगते, कहीं किसी से भीख मांगते, कहीं किसी से भीख मांगते। जिंदाबाद जिंदाबाद, एसडीपीए जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, एसडीपीए जिंदाबाद। देना पड़ेगा, 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 हक हमारा देना पड़ेगा, हक हमारा देना पड़ेगा, हक हमारा देना पड़ेगा, हक हमारा देना पड़ेगा। बीजेपी के आगे कांग्रेस चुना है, बीजेपी के आगे कांग्रेस चुना है, बीजेपी के आगे कांग्रेस चुना है, बीजेपी के आगे कांग्रेस चुना है। देखो कहीं चुना न लगे हमें। लागू करो, लागू करो, लागू करो, लागू करो, कानून को तो लागू करो, लागू करो, लागू करो, कानून को तो लागू करो। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, एसडीपीए जिंदाबाद। देना होगा, देना होगा, देना होगा, देना होगा, हक हमारा देना होगा, देना होगा, देना होगा, हक हमारा देना होगा। लागू करो, लागू करो, लागू करो, लागू करो, कानून को लागू करो। हेलो सीएम साहब रे, हेलो मिस्टर सीएम साहब रे, हेलो मिस्टर सीएम साहब रे। एक्सीडेंट होने के बाद फेल हो देखो। ओ भैया ओ हेलो मिस्टर मुख्यमंत्री, हेलो मिस्टर मुख्यमंत्री, सरकार के नाच के गेड़ो, सरकार के नाच के गेड़ो, 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 सरकार के नाच के गेड़ो।
रहे हैं ये धरना जो है 9 अक्टूबर से लेकर 13 अक्टूबर तक पूरे स्टेट में चलता रहेगा। इसके पीछे मकसद ये है कि हमारी 2 डिमांड से पहली डिमांड ये है कि 2B रिजर्वेशन को जो पिछली गवर्नमेंट ने कैंसिल किया था उसको लागू किया जाए, और इसके अलावा जो कांतराज आयोग रिपोर्ट जो है वो पब्लिक किया जाए, आम किया जाए और उसको जारी किया जाए। कांतराज आयोग रिपोर्ट जो है इसके पीछे गवर्नमेंट ने जेडीएस और कांग्रेस की जब कोलिशन गवर्नमेंट थी उस गवर्नमेंट में 165 करोड़ करीबन 165 करोड़ रुपए खर्चा करके जनगणति की गई थी। इसको जो है बहुत सारे वजूहात, बहुत सारे प्रेशर्स की वजह से इसको लागू नहीं किया जा रहा। हमारी डिमांड है कि उसको लागू किया जाए। कांतराज आयोग में 160 से ज्यादा जातों के बारे में 160 जातों के बारे में जो है ये जनगणति की गई थी और इसमें ಈಗಾಗಲೇ हम लोग जो है ನಾವು ಏನಿದ್ದೇವಲ್ಲ ನಾವು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಕ್ಟೋಬರ್ 9 ರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ 13 ವರೆಗೆ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇದು ಧರ್ನಾ ಪ್ರದರ್ಶನ ಆಯೋಜಿಸಿದ್ದೇವೆ। ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ 2 ಡಿಮಾಂಡ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ। ಒಂದು ಕಾಂತರಾಜ್ ಆಯೋಗ ಜಾರಿಗೊಳಿಸಬೇಕು, ಪಬ್ಲಿಕಲೈಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಏನಿದೆ ಅಲ್ಲ ಲಾಸ್ಟ್ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಬಿಜೆಪಿ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಅವರು 2B ರಿಸರ್ವೇಶನ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿಸಿದಿರಲ್ಲ ಅದು ರಿಟರ್ನ್ ರೀಸ್ಟೋರ್ ಮಾಡಿಸಬೇಕು। ಈ 2 ಡಿಮಾಂಡ್ಸ್ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು SDPI ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರಾಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದವರು ಟೋಟಲ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ತರ ಧರ್ನಾ ಪ್ರದರ್ಶನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಜನ ಆಂದೋಲನದಲ್ಲಿ ಅದು ಕಾಂತರಾಜ್ ಆಯೋಗ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಬರೇ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಮೈನಾರಿಟೀಸ್ ಈ ತರ ಅದ್ರೊಳಗೆ ಇದು ಮಾಡಿ ಗಣತಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅವರ ಜನಗಣತಿ ಮಾಡಿಲ್ಲ। ಅದರಲ್ಲಿ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 160 ಜಾತಿಗಳು ಏನಿದೆಯಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲದು ಅದರಲ್ಲಿ ರಿಪೋರ್ಟ್ ಇದೆ, ಸೋಶಿಯೋ ಎಕನಾಮಿಕಲಿ ರಿಪೋರ್ಟ್ ಇದೆ। ಮತ್ತೆ ಇನ್ನು ತನಕ ಎಷ್ಟು ಆಯೋಗ ಎಷ್ಟು ಕಮಿಷನ್ಸ್ ಆಗಿವೆಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಸೈಂಟಿಫಿಕಲಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಇದರಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲಿ ಎಕನಾಮಿಕಲಿ ಎಜುಕೇಶನಲಿ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಇದೆ ಅಂತ। ಖರೆ ಆದರೆ ಆ ರಿಪೋರ್ಟ್ಸ್ ಮ್ಯಾಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ಸ್ ಕನ್ಕ್ಲೂಷನ್ ಮ್ಯಾಗೆ ಇವ್ರು ಇನ್ನೂ ತನಕ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೂ ತನಕ ಏನು ಸ್ಟೆಪ್ಸ್ ತಗೊಳಕತ್ತಿಲ್ಲ। ಮತ್ತು ಹೋದ ಇಲೆಕ್ಷನ್ಸ್ ದಾಗಿ ಇದು ಲಾಸ್ಟ್ MLA ಎಲೆಕ್ಷನ್ಸ್ ಏನ್ ಆಗಿದ್ವಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದವರು ತಮ್ಮ ಅಜೆಂಡಾ ಒಳಗೆ ಒಂದು ಅಜೆಂಡಾ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದರು। ಅವರು ಏನ್ ಅಂತಿದ್ರು, ನಾವು ಪವರ್ದಾಗ ಬಂದಾಗ whenever we come in power our first work will be that we will establish the 2B reservation, but they have denied and they have ಅವರು ಇದು ಎಲ್ಲ ಮರ್ತು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನು ತನಕ 4 ತಿಂಗಳು ಆಗೋದು, ಸುಮಾರು ಅವ್ರದ್ದು 10ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ಸ್ ಆದವು, ಇನ್ನೂವರೆಗೆ ಅವರು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ 2B ರಿಸರ್ವೇಶನ್ ಸಲುವಾಗಿ ಅದು ಜಾರಿ ಮಾಡಿಸಬೇಕು ಆ ತರ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದರ ಮ್ಯಾಗ ಅವರು ಇನ್ನೂ ತನಕ ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿಲ್ಲ। ನಮ್ದು ಡಿಮಾಂಡ್ ಅದಿದೆ, ಇವು 2 ಏನಿದೆ 2B ರಿಸರ್ವೇಶನ್। ನನ್ನ ಹೆಸರು ಮೊಜಂಬಿಯಾ ಮುಲ್ಲಾನಿ, ನಾನು ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರಾಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ।
ವರದಿ ಜಾರಿಗೊಳಿಸಿ ಜಿಂದಾಬಾದ್ ಜಿಂದಾಬಾದ್ ಎಸ್ಡಿಪಿಐ ಜಿಂದಾಬಾದ್ 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 ಎಸ್ಡಿಪಿಐ ಜಿಂದಾಬಾದ್ 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 ಎಸ್ಡಿಪಿಐ ಜಿಂದಾಬಾದ್ 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 एसडीपीआई जिंदाबाद देना पड़ेगा हक हमारा देना पड़ेगा हक हमारा देना पड़ेगा जिंदाबाद जिंदाबाद एसडीपीआई जिंदाबाद लागू करो कांग्रेस रिपोर्ट को लागू करो कांग्रेस रिपोर्ट को लागू करो जारी करो टू बी रिजर्वेशन जारी करो टू बी मीಸಲಾತಿ ಮರುಸ್ಥಾಪಿಸಿ ಶೇಕಡಾ 8ಕ್ಕೆ ಏರಿಸಿ संख्या हो हमारी उतनी उसकी जिम्मेदारी जिंदाबाद जिंदाबाद एसडीपीआई जिंदाबाद देना पड़ेगा हक हमारा देना पड़ेगा जितनी आबादी उतना हक देना पड़ेगा हक हमारा देना पड़ेगा बीजेपी के आगे कांग्रेस चुनाव है तुझे बीजेपी के आगे कांग्रेस चुनाव है तुझे बीजेपी के आगे कांग्रेस चुनाव है तुझे बीजेपी के आगे कांग्रेस चुनाव है देखो कहीं चूना लगेगा हमें लागू करो कांग्रेस रिपोर्ट लागू करो जारी करो टू बी रिजर्वेशन जारी करो जिंदाबाद एसडीपीआई जिंदाबाद